नाही तर दरवाजाजवळ ठेवतेत का हे माहिती नाही मला. काटाचं झाड तोच म्हणजे काटेरे आहे ना, जरी गुलाबाचं असलं तरी काटेरे आहे. कारण हा काट असतात ना त्याला. तुला काय वाटतंय नसल ना? मला एवढं माहिती नाही. आता ताईनं तर तिच्या स्पोर्चमध्ये असंच ठेवलेत कुंड्या दरवाजाजवळ. माती लागली आणि ती पहिली कुंडी इकडे ठेवली बघा ह्या बाजूला, छान वाटते. आणि ही आत्ताची नवीन इकडे ठेवली. ही वेगळी फुलं आहेत, कोरंटी टाईप अशी. हा पांढरी, सुकत नाहीत ती, एक महिना महिना तशीच राहते झाडावर नुसतं. एका रात्रीत उगवते. बघू यांना विचारते आल्यानंतर, तोपर्यंत लावते इथंच. हा तेच की. ऐश्वर्या काय म्हणते, जरा पाणी आणलं, पाण्याने ह्याच्यावरची माती धुवून जाऊ दे, लगेच लगेच करून गुलाबाचं. आतली लाईट लावू का तो? बस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. नानाटी असणार आहे, हिरवा कलरच होतं. मारला मांजराने बरं का, मेल्यावरच सोडलं त्याने. नाही जिवंत मांजरं म्हणून तर पाळतोय बाय, काय तर सगळे अडचण साईडनं आपलं असलेलं बरं. तुमच्यात आत निघालेला आहे ना दादा? हा ना. नाही बारीक आहे पिल्लू आहे. मांजरानंच केलं म्हणलं ना, जिवंत आहे तर. हाय हाय. त्यांनी मारलं बरं का पंजाने, डोळ्यावर मारून मारून. तिथं गुंडाळ घालून बसलेलं. हा ना. तुझं बरं लक्ष गेलं रे. बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं मांजर पाळलेलं चांगलं असतं, आणि त्याचंच उदाहरण लगेच आपल्याला पाहायला मिळालं. तर आता मी आलेले आहे उंबराच्या दोड्या आणण्यासाठी, कारण सारखी एक कमेंट येत होती की ताई उंबराच्या दोड्याची भाजी बनवून दाखवा. तर ही बघा उंबराची कच्ची फळं, यालाच उंबराच्या दोड्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंटद्वारे नक्की कळवा. मोठी मोठी काढा बाळा, बरं का, जास्त पण बारीक नको. उंबराला असा चिक असतो, तोडलं की असा चिक पडतो खाली. हे बघ, काही उंबरं खूप छोटी म्हणजे कवळे आहेत, आणि यातली जरा मोठी आहेत ना, तीच उंबरं यामध्ये वापरणार आहे भाजी बनवण्यासाठी. जास्ती कोवळी पण नाही तोडायची. घरी आणल्यानंतर बघा चांगली 2-3 वेळा स्वच्छ धुवून अशी चिरून घेतलेली आहेत. चिरून घ्या, नाहीतर अशी थोडीशी वरवंट्याने फोडून घ्या. तर आता याची भाजी बनवायची. बऱ्याच जणांना माहिती पण नसेल की भाजी कशी बनवतात ते, कारण ही जुनी पारंपरिक रेसिपी आहे आणि आपण ती विसरत चाललोय. ये जा.
एका तासात. अगोदर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले, त्यानंतर कढईमध्ये तेल घेतले. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी, मोहरी तडतडल्यानंतर जिरे आणि ठेचलेला लसूण घातला. लसूण घातला की मस्त चव लागते एकदम. बऱ्याच जणी काय करतात की उंबराची भाजी बनवताना अगोदर शिजवून घेतात, म्हणजे चिरून झाल्यानंतर शिजवून घ्यायचं, त्यातलं पाणी काढायचं शिजवलेलं आणि नंतर मग भाजी बनवायची. पण मग त्यातलं सगळं जीवनसत्व निघून जातं, शिजवून घेतलेलं पाणी फेकून वगैरे देतात. आणि त्यापेक्षा असं परतून भाजी एकदा बनवून बघा, मस्त चवदार होते आणि याची पौष्टिकता पण कमी होत नाही. आता तुम्ही पाहिलंच की शिजवून न घेता मी तेलामध्ये नुसतं परतून घेते. तर इथे लाल तिखट घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचे. याला शिजण्यासाठी पाणी लागेल, त्यामुळे एक ग्लासभर पाणी घातले आणि चवीनुसार मीठ घालायचे. गॅसची फ्लेम कमी ठेवून वरून झाकण ठेवायचे आणि मंद आचेवरती हे शिजून द्यायचे. नाही मला वेळ नाही, आता खाली जाऊ दे मला. हां, पाणी यातलं बऱ्यापैकी आटले. आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि शेंगदाणे वाटताना बघा असे जाडसर वाटलेत. आता पटकन कणिक मळते, तुला देते आधी करून. ऐश्वर्याला लागली होती भूक आणि माझ्या चपात्या बनवायच्या राहिल्या होत्या. म्हटलं अगोदर हे रेसिपीचं शूटिंग घेऊया. काय होतं की स्वयंपाक करताना गॅसवरती मग थोडं तरी असं पीठ वगैरे सांडल्यासारखं होतं आणि शूटिंग करताना सगळी स्वच्छता, म्हणजे थोडं पण असं काय नाही दिसलं पाहिजे. त्यासाठी मला अगोदर शूट झाल्यानंतरच म्हटलं चपात्या बनवून घ्याव्या. चांगलं व्यवस्थित परतलं की शिजायला काय फारसा वेळ नाही लागत. मस्त अशी भाजी आपली तयार आहे आणि याचे बरेच असे गुणधर्म आहेत, ते पण तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. उंबराच्या दोड्याची भाजी ही एक जुनी पारंपरिक रेसिपी आहे आणि जी की आता आपण विसरत चाललो आहे. बऱ्याच जणींना माहिती पण नाही आहे की याची पण भाजी बनवली जाते आणि मला कमेंट पण आली होती. त्यामुळे मग म्हटलं चला ही रेसिपी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करूया, जेणेकरून तुम्हाला पण माहिती होईल. तर आता याचे फायदे काय काय आहेत ते थोडक्यातच सांगते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. ही भाजी गुडघेदुखी, कंबरदुखी यासाठी पण उपयुक्त आहे आणि आपलं शरीरात जर कॅल्शियम कमी असेल तर आवर्जून अशी भाजी बनवून खावा. खूप जास्त प्रमाणात कॅल्शियमसुद्धा वाढतं, खूप गुणकारी आहे. याचे बरेचसे व्हिडिओ खमंग मराठमोळी चव या माझ्या रेसिपी चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.